रात्रीचे साधारण 1:30 वाजले होते. रोहन गावातल्या त्याच्या जुन्या घरात एकटाच झोपला होता. बाहेर जोराचा वारा आणि अधूनमधून कुंत्र्यांचे भुंगणे. अचानक टक 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 आवाज आला. कुणीतरी हळूच टकटक करत होतं. रोहन डचकून उठला. इतक्या रात्री कोण असेल, तो स्वतःशीच म्हणाला. तो दरवाजाकडे गेला. कोण आहे, त्याने विचारले. बाहेरून काहीच आवाज नाही. तो परत वळला आणि पुन्हा टकटक टकटक. यावेळी आवाज थोडा जोरात होता. रोहनने धाडस करून दरवाजा उघडला, पण बाहेर कुणीच नव्हतं. फक्त अंधार आणि थंड वारा. तो परत आला, दरवाजा बंद केला आणि स्वतःला समजावत म्हणाला, कदाचित वाऱ्यामुळे असेल. तो परत झोपायला गेला, पण काही सेकंदातच टकटक टकटक. यावेळी आवाज दरवाजावरून नाही, खिडकीतून येत होता. रोहन हळूहळू खिडकीजवळ गेला. हृदय जोरात धडधडत होतं. तो पडदा बाजूला करतो आणि त्याला दिसतं एक पांढऱ्या कपाडातील बाई, केस पूर्ण चेहऱ्यावर. तो हळूच खिडकीवर टकटक करत होता. रोहन घाबरून मागे सरला. तू कोण आहेस, तो थरथरत म्हणाला. ती बाई काही बोलली नाही. फक्त तिचं डोकं हळूहळू वर गेलं आणि तिचे डोळे नव्हतेच, फक्त काळोख. रोहन जोरात किंचाळला आणि मागे पळाला. तेवढ्यात दरवाजा आपोआप उघडला आणि ती बाई आत घरात उभी होती. तो हळूहळू रोहनकडे चालत येत होती. माझं घर का उघडलंस, तिचा आवाज खोगरा आणि भयानक. रोहन थरथरत होता. मी काही चूक नाही केली, मला माफ कर. मी काही चूक नाही केली, मला माफ कर. ती अचानक त्याच्या अगदी जवळ आली आणि कानाच्या कुजबुळली. मी दरवाजा वाजवत नव्हते, मी तर आतच होते. इतकं ऐकताच संपूर्ण घरातली लाईट गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन घरात नव्हता.